मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राज्यकारभार यंत्रणेच्या केंद्रस्थानी स्वतः छत्रपती होते. अष्टप्रधान, त्यांच्या खात्यातील लहान मोठे अधिकारी, 18 कारखाने व 12 महल, सरसुबेदार, पायदळ, घोडदळ, वारमार या 3 दलातील लहान मोठे लष्करी अधिकारी व हिशोब ठेवणारी चिटणीस, किल्लेदार इत्यादी अधिकारी मिळून राज्यात एक मोठी कारभार यंत्रणा उभी केली होती. या यंत्रणेची कार्यक्षमता बऱ्याच प्रमाणावरती छत्रपतींच्या कर्तबगारीवरती अवलंबून होती. छत्रपतींच्या हाती सर्व प्रकारचे अंतिम अधिकार होते. त्यामुळे छत्रपती म्हणजे राज्यकारभाराच्या यंत्रणेचा प्रमुख कणाच समजला जात असे. अष्टप्रधान मंडळामधील कार्यालयात हाताखालची पुढीलप्रमाणे अधिकारी होते. 1. दिवाण, 2. मजुमदार, 3. फडणीस, 4. सबणीस, 5. कारखानीस, 6. चिटणीस, 7. जामादार, 8. पोतनीस. यामधील चिटणीसांना सालिना 6,000 होन तर फडणीसांना सालिना 3,000 होन असे वेतन मिळत असे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.